हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हा ड्रेस बघा किती छान आलाय, मी शोरूम घेतलाय. मी किती मस्त आहे. आणि पॅन्ट आहे ना व्हाईट लेगीज घातलेली आहे याच्यावरती. खूप छान आहे. मला ना ह्याचा कलर खूप आवडलाय. कलर खूप छान आहे, एकदम मस्त ब्राईट एकदम कलर आहे. फ्रेश कलर असतो का तसा. आणि एकदम सूट पण होतोय आपल्याला, म्हणजे असं मस्त एकदम. आणि गळ्याच्या भोवतीने तेवढीच डिझाईन आहे, असे काहीतरी युनिक आहे, युनिक वेगळं वेगळं काहीतरी असं. आणि त्याच्यानंतर इथं पण समोर अशी मस्त अशी डिझाईन आहे, छान आहे. मी फिटिंग वगैरे केलं नाही अजून, फिटिंग केल्यावर छान दिसणार आहे एकदम मस्त. पण कलर तर छान आहे, मस्त एकदम. व्हाईट लेगीज घातली तर एक नंबर दिसते. मला ना मस्त ह्याच्यामध्ये ह्याचं कापड आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन इतकं छान आहे ना. कलर कॉम्बिनेशन इतकं फ्रेश कलर आहे ना, असं समोरून जर तुम्ही बघितला ना, म्हणजे इतकं फ्रेश वाटतंय की आपलं म्हणजे आपण घातल्यानंतर तर आपण सुद्धा स्वतः फ्रेश दिसतो. इतका फ्रेश कलर आहे, एकदम छान आहे. आणि कापड तर एवढं छान आहे ना ह्याचं, सांगायलाच नको. मी मागवल्यापैकी ना सगळ्यात बेस्ट ड्रेस म्हटलं तर हा आला. इतका छान आहे ना, म्हणजे मला वाटलंच नव्हतं एवढा छान येईल, मस्त एकदम. आणि मेन म्हणजे ना याचं हे छान आहे एकदम. असं जी डिझाईन त्यांनी ना दिली नाही तर मला हाताची, ती पण खूप आवडली मला. एकदम मस्त आहे अशी डिझाईन वगैरे हाताला. हां हे बघा, हे डिझाईन आहे ना असं निघणार पण नाही. आणि ह्याला दोरा वर्कनं पूर्ण वर्क, इतकं जाड वर्क केलं नाही ह्याला. असं हातात घेतलं ना तुम्हाला वाटणार नाही की हा ड्रेस म्हणजे एवढा कमी प्राईसचा आहे. खूप असं छान आहे एकदम. कारण त्याचं हीच एकदम छान केलेलं आहे, एकदम म्हणजे काय म्हणतात ती दोऱ्यानं नाही का विणकम वगैरे करतात तशा प्रकार आहे. आणि एकदम जाड. इथं गळ्यापाशी तर डिझाईन एवढी सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि ह्याचं प्राईस ना त्या मानानं काहीच नाही, एकदम कमी प्राईज आहे. मस्त एकदम खूप छान आलाय ड्रेस. तर कसं आहे माहिती आहे का, कोणाकोणाला म्हणजे जास्त नटायला आवडत नाही बघा, कोणाला म्हणजे जास्त तामझाम आवडत नाही, पण छान दिसावं असं प्रत्येक लेडीजला वाटते की आपण सुंदर दिसले पाहिजे. असं कोणतीच जगात लेडीज नाही जिला असं वाटलं नाही की सुंदर आपण नाही दिसले. सगळ्यांना वाटत असते, पण कुणी असं वरून म्हणते मला नाही वाटत, हे सगळं खोटं आहे. प्रत्येकाला वाटते, लेडीजच नाही, प्रत्येक जो माणूस आहे ना जगातला, त्याला सगळ्याला वाटते आपण भारी दिसावं. तर आपण भारी दिसायचं असेल ना तर स्वतः तर आपण एक आतून खुश राहिले पाहिजे. मग आपण ॲटोमॅटिक फ्रेश आणि छान दिसू. आणि त्याच्यानंतर मुळात छान दिसण्यापेक्षा आपलं मन सुंदर असणं खूप महत्त्वाचं आहे. छान तर आपली काय स्किन टोन, आपला कलर, आपलं हे वरचं दिसणं ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणलं तर ना सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन आहे. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तात्पुरत्या आहेत. जे आपलं चेहरा दिसणं किंवा चेहरा सुंदर दिसणं, केस सुंदर दिसणं, कुठं काय हे सुंदर दिसणं, सगळं म्हणजे डोळे सुंदर. आता आपलं असं काही सुंदर असलं ना तर त्याच्यावर गर्व करून कधीच भागत नाही बघा. कारण कसं आहे, ही गोष्ट ना एक आजारपण जरी आलं ना तरी कुठं उडून जाईल काय सांगता येणार नाही. कारण म्हणत नाहीत का आजारपणात सगळं सौंदर्य निघून गेलं, तर ते खरं आहे, 100% खरं आहे. एक जरी आजारपण आलं ना माणसाचं सगळं सौंदर्य होतं नाही जाते. कारण कसं आहे, वेळ ना बदलायला, कुठलीही वेळ बदलायला उशीर लागत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व बरा नाही, सुंदरतेचाच नाही, कोणत्याच गोष्टीचा गर्व बरा नाही, हुशारकीचा बरा नाही, सुंदरतेचा बरा नाही, पैशाचा सुद्धा नको. कोणताही आपल्यापाशी ना देवानं दिलं ना, देवाला असं नाही वाटलं पाहिजे की ही गोष्ट मी ह्याला उगाच दिलेली आहे. कारण ही आता कायकांचं मत हे असेल, देव कशाला आपल्याला देतोय असं वगैरे काही नाही. सगळं देव आहे म्हणून हे विश्व चाललंय एवढं माहिती आहे मला. कारण कसं आहे, आपण कितीही कमवा आणि आपण कितीही कष्ट करा, पण ह्या विश्वाचा निर्माता कुठंतरी आहे. मग ह्या गोष्टीवर ज्या लोकांचा विश्वास आहे ना त्यांना माहिती आहे देव आहे. तर देव आहे म्हणून ही सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. आणि कसं आहे शेवटी माहिती का, शेवटी जे काय आहे ना ते फक्त आपल्या चांगल्या कर्मामुळं, आपल्या चांगल्या मानसिकतेमुळं, बुद्धीमुळं, आपल्या आईवडिलांच्या चांगल्या संस्कारामुळं, आपल्या जोडीदारामुळं. आणि जोडीदार म्हणजे आपला घरचे नवरा आपला आणि त्यांच्या मुलं बाळ यांच्यामुळं आपल्या चांगल्या संस्कारामुळे जे काय आहे ते देवानं आपल्याला दिलेलं आहे. कारण आपण लोकं मन तेवढंच आतून कुठंतरी चांगलं असते, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या असतात. आणि त्या मुळात भेटलेल्या गोष्टी आपण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ठेवतो का हे सुद्धा देव त्याची पारख करत असतो. कारण कसं आहे माहिती का, आपल्याला सगळं देऊन बघतो देव, सुख दुःख व सुख ते दिलं तर ना ते आपल्याला पचवता आलं पाहिजे. म्हणजे काय माहिती का, जर आपल्याकडे भरपूर पैसा आला तर तो ठेवायचा कसा, किंवा त्याचा गर्व नाही केला पाहिजे. पैसा आला की पहिले जसं आपली म्हणजे मानसिकता होती, पहिले जसं आपलं लाईफ होतं, वागणं होतं, तसंच आपण राहिलं पाहिजे. म्हणजे कसं काय खर्च वगैरे केलेलं नाही हे मत नाही होतं.
खर्च अवश्य करायचा, अवश्य सगळे लाईफ एन्जॉय करायचं, कपड्या लत्ता सोनं कोणाला काय आवडते सगळं घ्यायचं. पण कसं आहे पैशाचं ना गर्व करायचं नाही. पैसा जेवढा, आणि शेवटी कसं म्हणतात का ज्या माणसाकडे पैसा जास्त असतो ना त्या माणसाला अजिबात गर्व नसतो तुम्हाला. आणि ज्यांच्याकडनं पैसा थोडाफार यायला चालू झाला ना त्या माणसाला गर्व येतो, मला तर असं वाटतं. त्यामुळं कसं आहे गर्व हा अजिबात करू नये. कारण कसं आहे ते 2 क्षणाचं गोष्ट आहे. पैसा हा कितीही असू द्या तुमच्याकडं, भरपूर असू द्या, ते कधी जायला कोणतं कारण असेल त्याला काहीही सांगता येत नाही. कारण कसं आहे, आणि भरपूर पैसा यायला सुद्धा काही कारण लागत नाही आणि जायला सुद्धा काही कारण लागत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे असणं म्हणजे असली पाहिजे कंटिन्यू. आपलं लाईफ जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपली ना मानसिकता स्वतःचं सुख तर पचवण्याची आणि दुसऱ्याचं सुख बघण्याची, ज्या लोकात मानसिकता आहे ना त्याला कधीच काही कमी पडत नाही. आणि कसं आहे शेवटी आपण हे जे संस्कार आहे ना त्या मुलांना देणं खूप महत्वाचं आहे. आणि द्यायची काही गरज नाही. आपण घरात जे वावर आहे, घरात जे आपलं चाललंय ती पोरांना ऑटोमॅटिक समजते. त्या म्हणजे ह्याच्यानुसार पोरं वागतात. ती जी काय वातावरण त्यामुळे पोरांना काय वेगळं शिकवण्याची आणि सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण आताची पोरं एकतर आपण जसे होतो तसे नाहीत, भरपूर हुशार आहेत. कारण ते आपण एक गोष्ट सांगायची अगोदर ती ओळखून जातात की आपल्याला नेमकं काय म्हणायचं. त्यामुळे आपण कोणतेही संस्कार त्यांना देण्याच्या अगोदरच त्यांना आता सगळं समजतं की आपल्याला नेमकं आई वडील काय सांगण्याचा प्रयत्न करते, किंवा आपल्या आई वडील आपले काय नेमकं सांगते, किंवा काय म्हणण्याचा प्रयत्न करतात, किंवा काय शिकवतात, सगळं समजते पोरांना. त्यामुळं कसं आहे आपण स्वतः चांगलं राहणं, आणि समजा दुसरेकडून जरी आपल्याला चांगलं वागणूक नाही भेटली ना तरी स्वतः आपण चांगलं राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगते मी, आपण आपला चांगुलपणा कधीच सोडायचा नाही. कारण एक ना एक दिवस आपला चांगुलपणा हा खूप म्हणजे कामाला येण्याची गोष्ट आहे ती. कारण आपली लाईफ त्याच्यापासून चांगली दिसते. आणि आपली मानसिकता आणि आपले जे सहवासात माणसं म्हणजे कोण आपल्या घरचे नवरा बायको पोरं, परत आपले जी मित्रमैत्रिणी पण कायम तुम्हाला म्हणजे माझा अनुभव सांगतो, मैत्री ना कधी चुकीच्या माणसाला ती खरं मेन पाहायला तिच्या माणूस वाटला तिथंच गोष्ट सोडून द्यायची. तिथून पुढं जास्त त्या म्हणजे जी मैत्रीण असो आपली मैत्री ही कधीही चुकीच्या माणसासोबत केली की प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्ती असते त्या लाईफमध्ये त्याला प्रत्येक व्यक्तीने नाही मैत्री करताना भरपूर विचार केला पाहिजे. कारण एक तर मैत्री करायची नाही, आणि केली तर मग ती चांगल्या व्यक्तीशी करायची. कारण कसं आहे त्याचा पुरेपूर परिणाम आपल्या बुद्धीवर होत असतो. कारण मैत्री म्हणली की आपण त्या व्यक्तीसोबत जास्त बोलणं, आता आपल्या एखादी मैत्रिणीसोबत जास्त बोलणं. मैत्री कुणासोबत करायची की आपल्या घरातल्या लोकांसोबत जे आपली साथ कधीच सोडत नाही. असो इथंच व्हिडिओ